चित्त पाहे माऊलीचे चित्त ऐसी कलवल्याची जात करी लाभाबीन प्रीती खऱ्या अर्थाने की संत वचनाप्रमाणे पोटी भार वाय त्याचे सर्वस्व साहे या संत तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणे आलेल्या देहाला जावं लागतो। तर गणेश पाटील बुर्दुल यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी खऱ्या अर्थाने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय कैलासदादा मडवी यांच्या वतीने खऱ्या अर्थाने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि बोलतो आमचे परम मित्र उत्कृष्ट क्रिकेट समालोचक करण कालन हे दुडणे यांच्याकडे बोलूया। थँक्यू सो मच MD गडगे सर महागुरु। आपण त्याचबरोबर प्रवीणजी टेंबे आणि प्रथमेश ठाकूर यांचे आवाज आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये ऐकला। म्हणजे तर संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी सरपंच शरददादा पावशे यांच्या वतीने प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। O2 कमेंट्री बॉक्स। 4 षटकांचा सामन्याची नोंद घ्या। दोन्ही संघांना विनंती। द्वितीय फेरीमधील आपण पहिला सामना पाहतो। एका बाजूला संग्राम 11 जयनुमान नितलसने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले, तर दुसऱ्या बाजूला दर्शित 11 काकडवाल ऑन साइडला हुक केलाय, चांगला फटका, फाईन खेळलाय, सुरुवात दमदार, पहिला चौकार। मॅच मध्ये धावसंख्येला चेस करत असताना 63 बनवल्या होत्या। 63 ची हायस्ट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली किशोर मडवी आणि महेश मडवी या दोन फलंदाजांमध्ये। स्क्रीनवरती देखील तुम्ही जरूर पाहतात। सध्या 4ला नॉट आउट आहे। मागच्या मॅच मध्ये शिरडोनच्या विरुद्ध 36 धावा नाबाद त्याचा बॅटमधून आला होता 14 बॉलमध्ये। कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। लीडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन, आणि ते ऍक्शन पहिल्या मॅच मध्ये आपण महेश मडवी कडून बघितली। पहिल्या षटकामध्ये अतुल काठे फ्रंट लाईन बॉलर आहेत। समोर खेळला कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय, वेगाने बॉलच्या समोर आलाय, फिल्डिंग चांगली, थ्रो थोडा वाईड आहे विकेटच्या अगदी मध्ये, पण आपण यष्टीरक्षकाला पाहतोय चेंडूला कव्हर करत असताना धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या त्या 2-2ने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती। दोघे अजिंक्य राहिले, विकेट दोघांची पडले नव्हती। पहिल्या मॅच मध्ये 30 इनिंग इथे सेकंड मॅच मध्ये इथे कंटिन्यू करतात बिकॉज टॉस गमावलाय आणि बॅटिंग करतोय तो आहे गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल। डे फॉर्मॅट मध्ये देखील ते खेळले चिंचपाडाच्या मैदानावरती। लेट खेळला, एज आहे, पॉइंटने चुकी केली, कॅच ड्रॉप। संधी होती, अतुल काठेने ते निर्माण केली होती, मात्र ती गमवली आहे। शॉट थर्ड पॉइंटच्या अगदी त्या फिल्डरने मध्ये होता तो एक्झॅक्ट पॉइंट, आणि शॉट थर्डच्या मध्ये अमोल कडून चुकी झाली आहे, कॅच ड्रॉप होतीये, महेशला जीवनदान। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7। दुसरी रजनी या स्पर्धेची आपण सर्वजण अनुभवतोय। जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाने तुम्हाला सरपंच चषक 2024 हे पर्व पाहायला मिळते। किशोर देखील नॉट आउट राहिला होता लास्ट मॅच मध्ये, 10 बॉल 26 धावा त्याच्याही बॅटमधून आल्या होता। या मॅच मध्ये मात्र तो प्रथमताच स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे, लॉंग रन ते बॉलिंग करतोय। अतुल चौकार जरी पहिल्या बॉलवरती आला असला तरी कमबॅक करण्याची धमक या गोलंदाजाकडे। एज आहे, पाहायला लागला बॉल, विकेटवरती गरंगतोय, क्रीज सोडली होती, डायरेक्ट हिट, अपील आहे स्ट्रॉंग, लाऊड शॉट, स्क्वेअर लेग अंपायर आता डिसिजन थेट थर्ड अंपायर कडे। डिसिजन पेंडिंग ऐकवीरा इव्हेंट्स द्वारे तुम्हाला टेलिकास्ट पाहायला मिळते, सुपर टेलिकास्ट, लक्षवेधी भूमिका आमच्या चारही कॅमेरामॅनचे विड्रोन 5 कॅम्पची ही स्पर्धा टेलिकास्ट करण्यात येते। सुनील दशेके थर्ड अंपायर। जेपी सर या पण पाहूयात आपण
एक्झॅक्ट बॅट कधी ड्रॅग करण्यात आली ती पॉपिंग क्रीज मध्ये आली आहे. इन दी लाईन होती, ऑन दी लाईन होती, बॉल कधी हिट झालेला आहे, या सर्व गोष्टी साईड अँगलने आता पुन्हा एकदा पाहण्यात येतील. कंट्रोल रूम मध्ये सुनीलदादा शेळके. 24,290 सध्याची त्यांची युट्यूब फॅमिली आहे. एकविरा इव्हेंट्स याच स्पर्धेपासून लास्ट इयरला त्यांची सुरुवात झाली. थर्ड अंपायरचा डिसिजन, बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. जतीन गोंधळी आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल स्कोरर. महत्वपूर्ण भूमिका या स्पर्धेमधली. थोडा लेट खेळलाय, थर्ड मॅनला बॉल आहे, लाऊड शाउट. इथे अपील स्ट्रॉंग, मात्र अंपायरचा इशारा, शोल्डरला बॉल लागलाय, स्पष्टपणे नकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडा लेट खेळला, हुक करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आपण पाहूयात. इनफिल्ड मध्ये असलेले सर्वच्या सर्व खेळाडू अपील करत होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. राईट आमोद विकेट न्याला गोलंदाज अतुल काठे. लेग स्टंपचा बाहेर पडलेला बॉल ऑन साईडला पहा, ब्लाइंड स्ट्रोक होता, चेंडूवरची नजर हटली. त्याचं कारण महत्वपूर्ण, समोर अगदी चेहऱ्याचा चेंडू येत होता, त्यामुळे आय कॉन्टॅक्ट तुटला होता फलंदाजाचा. पहिल्या बॉलवरती चौकार जरी आला असला तरी पुढच्या 4 बॉलमध्ये आलेल्या फक्त 3. सात धाव्यात शेवटचा बॉल. हॅमर केलाय समोर, लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगाने, वेल जस्ट कॅच. स्टनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये. लॉंग ऑफला साहिल दरेने टिपलाय. झेल 7ला पहिला धक्का दिलाय आणि आता पहिल्यांदाच आउट होतो या स्पर्धेमध्ये किशोर मडवी. ही कॅच पहा पुन्हा एकदा. आपल्या डोळ्यांना तो चेंडू दिसणार नाही, पण कॅमेऱ्याचा लेन्सने आमचे सर्व कॅमेरामॅन टिपतात. सुपर टेलिकास्ट आणि तितकाच दर्जेदार झेल टिपलाय साहिलने. लॉंग ऑफला ज्या वेगाने होता, साईड स्क्रीन समोर आला आणि या टिपलेल्या झेलने किशोर मडवीचा डाव संपला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज लेफ्टीला रिप्लेस लेफ्टी करतोय, आलाय बली भोईर. अष्टपैलू आहेत, हे तिघही अष्टपैलू आहेत. किशोर, महेश, बली ही स्ट्रेंथ आहे त्यांची. आणि दुसऱ्या बाजूने एक पारितोषिक येते काकडवाल संघासाठी. सेवक शेठ सालवी यांच्याकडून. कारण कुणाल भोईरला आपण पाहतो, संग्राम 11 क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाज आहे कुणाल भोईर नितलस. परंतु त्याचा जर विचार केला ना, या गावामध्ये या मैदानाचा सुद्धा त्याच्याकडे एक सखोल अभ्यास आहे. मामाचा गाव आहे, सागर पाटील यांना पाहतो आणि माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील बुरदुल यांचा कुणाल हा नातू आहे खऱ्या अर्थाने. O2 करण. पारितोषिक येते शेवट शेठ सालवी यांच्याकडून. जर हा सामना काकडवालने जिंकला तर त्यांना एक विराट ट्रिप असेल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 for 1. 7ला पहिला धक्का बसलाय. जी जोडी अबाधित राहिली होती, विकेट मिळवता आली नव्हती शिरडोनला, त्या जोडीला फोडलं या मॅच मध्ये ते गोलंदाज अतुल काठेने. जाता जाता त्याने विकेट मिळवली, पण धावा फक्त खर्च केला. 7 इकॉनॉमिकल बॉलिंग. सध्याचं मॉडर्न डे क्रिकेट पाहता पॉवर प्ले मध्ये 7 धावा म्हणजे इकॉनॉमिकल बॉलिंग त्याने केलेली आहे. बॉलिंग मार्क मध्ये प्रमोद पावशे आलाय. अगोदरच्या मॅचचा त्याचा बॉलिंग फिगर आपण बघितला स्क्रीनवरती. पावशे स्विच केलाय, गॅप मध्ये बॉल, पॉइंटला भेदून डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रचंड वेगाने सीमारेषा पार चौकार. स्विच केलं त्याने. उजवा पाय पा, अगोदर डावा पुढे होता, त्यानंतर पुन्हा डावा पाय मागे, उजवा पाय पुढे, स्वतःला स्विच करून गॅप शोधली आणि रिव्हर्स स्वीपचा आलाय हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11. फ्रंट लाईन बॉलरच्या विरुद्ध अटॅक करतोय महेश मडवी. 11 for 1, 1.1 ओव्हर. नेल्सन फिगर ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, मात्र इथेही चेंडू आणि बॅटचा संपर्क आता झाला नाही. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफस्टंपचा फार बाहेर होता, इन स्विंगर बोट फिरवली होती यावेळेला प्रमोद पावशेने. थोडा लाईन पासून लांब गेला मडवी माफ करा, आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. फार अगोदर खाली बसला होता.
फॉलिंग स्वीपचा प्रयत्न सपशील अपयशी ठरलाय. डॉट बॉल. इंटरेस्टिंग ओव्हर. प्रमोद पावशेच्या विरुद्ध अटॅक खेळण्याचा प्रयत्न करतोय महेश मडवी. समोर खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग होती. नॉन स्ट्रायकिंग इंडला थ्रो. बॉल कव्हर करता आला नाही. सिली पॉइंटला नाराज आहे विकेट किपर राहुल. ऍक्शन रिप्ले पहा आपण. ओव्हर द विकेटने आला होता पावशे. लेग बिफोरची हलकी अपील करण्यात आली होती. ऑप्शनचा फार बाहेर होता. सो पावशेला माहित होता थ्रो पहा. राहुल एक्झॅक्ट स्टम्पचा मागे येऊन थांबला. पण हा जर थ्रो आला असता तर कदाचित बली भोईर शून्यावरती देखील आउट होऊ शकत होता. धावा फलकावरती आहेत 12. टॉस जिंकून संग्राम 11 जयनुमान नितलस संघ फिल्डिंग करतोय. पावशेने आतापर्यंत एक चौकार दोन्ही षटकांच्या सुरुवातीला आलेला आहे. अतुल काटेने त्यानंतर कमबॅक केलं. प्रमोद पावशे त्यानंतर कमबॅक करतोय. आता तर लेफ्टी बलिराम भोईर लागोपाठ जर 3 षटकार तटवले तर आमचे ऑर्गनायझर निखिल दादा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. बली ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. मिड विकेटला फिल्डर आहेत समोर. थ्रो करतील. 1 धाव सहजरित्या मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. महागुरूंना सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक निखिल दादा पाटील, त्याचबरोबर प्रवीण दादा मात्रे सध्या VIP डाईज मधून या मॅचचा ते आनंद घेत आहेत. फार महत्वपूर्ण भूमिका या स्पर्धेमधली या तिन्ही व्यक्तिमत्वांच्या खांद्यांवरती आहे. समोर पिकअप शॉट. वाईड स्लॉग ऑन फिल्डर पोहोचला. आहा सुपर झेल टिपलाय. ओमकारने पण थोडीशी इजा त्याला जाणवते. आशा करतोय की त्याला गंभीर दुखापत नकोय. फार चांगला झेलच्या झेलने डाव संपला महेश मडवीचा. 13ला दुसरा झटका आई गावदे दिलं बंद काकडवालला. आहे नांदगाव विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे. आदर्श संघनायक अनिल ढोपरे आपण स्टेसी लगेच आमच्या टॉस कक्षी संपर्क साधायचे आहे. निश्चित स्वरूपात जर विचार केला बली भोईर काकडवाल याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर निखिल दादा पाटील यांच्या वतीने 2 षटकार जर तटवले लागोपाठ तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज निखिल दादा पाटील यांच्या विद्यमान संयुक्त विद्यमानाने आपल्याला दिले जाणार आहे. फार चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला ओमकारकडून. प्रिव्हियस बॉल आपण पाहतोय स्लाइटली ओव्हर पिच होता. हलका शफल झाला. पिकअप शॉट लॉफ्ट केलं. वाईड इज लॉंग ऑन. जा वेगाने धावत आला होता ओमकार. ज्या जिद्दीने धावला त्याच जिद्दीने ती कमिटमेंट होती. बॉडीचा बॅलन्स गेला पण बॉलला जाऊ दिलं नाही. टिपलाय झेल. ज्या झेलने 13ला दुसरा झटका बसलाय काकडवालला. रोशन भोईर न्यू मॅन इन ॲट नंबर 4. ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर धावतोय. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल रोशनने दिलाय आणि रनआउटची संधी ती कशी गमावणार राहुल. फलंदाज बाद. अनेक नामांकित क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्यासाठी जात असतो. ही वर्तमान खऱ्या अर्थाने 4था सामना आहे आणि वेल दर्शवतो 10:10 म्हणजे खऱ्या अर्थाने जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल प्रवीण मात्रे तुमच्या संपूर्ण कमिटीचं आम्ही कौतुक करू की अतिशय स्ट्रिक्टली नियमावली इथे मात्र बुर्दुल गावच्या क्रीडा नगरीमध्ये करण खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतो. आणि मी तर सांगू इच्छितो प्रत्येक स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीला की अशाच प्रकारचं नियोजन आणि आयोजन प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक नियमावली दर्शित करून खेळाडूंच्या सर्व निदर्शनात आणावी. चांगली योगदान खऱ्या अर्थाने आपण पाहतो नियमावली. अगदी सहमत आहे तुमच्या निर्णयाशी. कारण वेळेचं बंधन आहे आणि संघ योग्य त्या वेळेवरती येत आहेत. त्यामुळे आपण जो काय आपला शेड्यूल तो वेळेवरती कंप्लीट करतोय आणि त्यामुळे प्रत्येक संघाला इथे आपण पाहतोय जवळपास 34 संघांना प्राधान्य देण्यात आलेले या स्पर्धेमध्ये. 5 रजनींमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
जयगावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024. ऑन साईडला टर्न खेळायचा प्रयत्न, पण यावेळेला अंपायरचा इशारा वाईट. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपण पाहतोय 15 वरती अपकमिंग यंग टॅलेंट आहे नितलस साहिल दरेला आपण पाहतोय. फुल लेंथ होता, पॉपिंग क्रीज मध्ये पडला, डाऊन दी लेग होता बॉल. दॅट्स अंपायरचा इशारा वाईट. करंट रन रेट सध्या 7.50 ते वाढवायचे कारण प्रोजेक्टेड स्कोर फक्त 31 दाखवतोय. त्यापेक्षा फार पुढे जायचे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये बली भोईर आणि विकास भोईर आपल्याला पाहायला मिळतात. दरे फुल लेंथ होता, बॉलच बॅक ड्राइव्ह आहे. मिड ऑनला चेस केल्या बॉलने, लॉंग ऑनला किती वेगाने आल्या पहा लॉंग ऑनचा फिल्डर, जवळपास मिड ऑन पर्यंत तो धावतच आला. राहुल काठे चपळतेचं दुसरं नाव, तो कधी तुम्हाला या बाजूला पाहायला मिळेल. राईटी आल्यानंतर लगेचच ऑन साईडला आलेला आहे. फलंदाजीमधून तितक्याच तो वेगाने धावतो. प्रवीण म्हात्रे यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहतात, या मॅनेजमेंट मधले महत्वपूर्ण स्तंभ आहेत. आणि त्याचबरोबर नांदगावचे कॅप्टन निशांत यांनाही आपण स्क्रीनवरती बघितलं, जे पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहेत. समोर खेळलाय, बॉलच बॅक ड्राइव्ह आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहेत ऍक्शन मध्ये ओमकार, जो या स्पर्धेमध्ये हायलाइट राहील कारण जो झेल त्याने मागच्या ओव्हरमध्ये टिपला. बॉडीचा बॅलन्स गेला, डाईव्ह मारली होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्या हाताच्या उंजळीमध्ये बॉल ठेवला होता त्याने आणि महेश मडवीला त्याने मागे पाठवलं होतं. पहा आता लगेचच ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. संदेश दादांचं मनापासून मी कौतुक करेन कारण समालोचक जे म्हणतात ते तुम्हाला टेलिकास्टद्वारे पाहायला मिळते. एकवीरा इव्हेंट्स, हॅट्स ऑफ टू यू. पडलाय बॉल, हलका फिरलाय आणि इथे आपण पाहतोय तो विकेट किपर प्रमोदच्या हातामध्ये आलाय. या बॉलिंग युनिट मधला आपण पाहतोय महत्वपूर्ण फ्रंटलाईन बॉलर सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट साहिल दरे बॉलिंग करतोय. टेनिस बॉल सीम पोझिशनला नाही टाकू शकत तुम्ही, तो तुम्हाला फिरवावा लागतो. लेदर बॉल सीम पोझिशनला टाकला तुम्ही तर तो फिरतो, स्विंग होतो, पण तुम्हाला टेनिस बॉल रिलीज करत असताना बोट तुम्हाला फिरवावी लागतात. रिस्टच्या साहाय्यानं तुम्हाला बॉलला टाकावं लागतं, तेव्हाही तो फिरतो. फिरलाय बॉल, बॅट त्याहून जबरदस्त फिरले, लुक त्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांचा नजरेआड, मोठा षटकार. बली भैर या फलंदाजीसाठी बघा, बली मनपूर्वक खऱ्या अर्थाने तुला एक सुवर्ण संधी आहे. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार तटवला तर सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आमचे निखिल दादा पाटील, नारायण शेठ पाटील यांचे सुपुत्र, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. भरघोस पारितोषिक घेऊन यंदाचं पर्व आपण पाहतोय सरपंच चषक 2024. 23 धावा आहेत. हॅमर करण्याचा प्रयत्न, थोडासा वरती चढला, बॅटला वरती लागला बॉल, मिड ऑन द फंबल, सेकंडचा कॉल आणि धावा मिळतील 2. गुड रनिंग इन बिटवीन. फार वेगाने धावले दोघेही फलंदाज. 2 धावा इथे पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. 25 धावा धावा फलकावरती. प्रोडक्टिव्ह ओव्हर सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या 5 बॉलमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. बली भोईर पोहोचलाय 10 वरती. विकासला सध्या फक्त एका चेंडूचा सामना करता आला, 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये पाहूयात कुठपर्यंत पोहोचतात. दर्शित 11 गावदेवी काकडवाल. समोर पुन्हा एकदा हॅमर केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे सहजरित्या पूर्ण करण्याच्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर बलीकडे स्ट्राईक असेल. 3 षटकांचा खेळ संपला, विकेट 3 पडलेत आणि दर्शित 11 गावदेवी काकडवालचा धावफलक 26 धावा धावफलकावरती.
बलीने सध्या मोर्चा सांभाळला, पण लास्ट ओव्हरमध्ये ओमकार पाटील आलाय. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे, कारण डावात इतक्याशा बनल्या नाही. पाहूयात टार्गेट किती सेट करतोय दर्शित 11 गावदेवी काकडवाल. माया म्हात्रे यांना आपण पाहतोय, त्याचबरोबर तन्मय दादा पाटील ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगनला फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग आणि थ्रो पा स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे, म्हणजे बली सेकंड रन घेऊ शकत नाही. गुड थ्रो अँड गुड फिल्डिंग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 27 वरती. माया मात्र आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेमधले, एक नामांकित स्कोरर म्हणून गणले जातात. सध्या जतीन गोंधळी आहेत आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या रजनीचा खेळ आपण पाहतो. आज 10 संघांचा पोल आहे आणि द्वितीय फेरीमधील हा पहिला सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. हॅमर केलाय, टायमिंग प्रॉपर, लॉंग ऑफ सीमा पार, षटकार. दोन फटके मी खुशी 11 उमरोली कर्जतचा जो संघ होता चिंचपाड्याच्या मैदानावरती बघितले, आणि या फटक्यांनी जरूर चर्चा करूयात. सध्या टॉपेज ओमकार चेंडू खाली टिपलाय, त्याने झेल 33 ला बसतोय. चौथा झटका दर्शित 11 गावदेवी काकडवाल. ते केले जात आहे. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी ठाणे ग्रामीण मधले अतिशय प्रकाश जोतातील नामांकित क्रिकेट स्पर्धा जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय वायलेश्वर एंटरप्राइजेस नितेशदादा पाटील असतील, निखिलदादा असतील आणि आधारस्तंभ नारायण शेठ पाटील, तुमच्या संपूर्ण ग्रामस्थांचा आम्ही आभार आणि कौतुकी करू. ओहो, पडलाय बॉल, चाललाय मागे विकेट किपर कडे, डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहतोय गोलंदाज ओमकार पाटीलला, जो मागचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. मॉडर्न डे क्रिकेटर्स आहेत आणि नेहमीच आता मॉडर्न डे क्रिकेटर्स फटके बनवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या फटक्याने मला हार्दिक पांड्या असेल, संजू सॅमसन असेल, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असे फटके आपण सध्या पाहतोय. ऑन साइडला पूल केलाय, मिड विकेटला फिल्डर पाहतच राहील, बनलाय प्रेक्षक, आलाय षटकार. षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 39 वरती पोहोचली. शेवटचा बॉल. ओहो, विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक, मात्र ती सुधारली त्यांनी लगेचच. सो 39 ला डाव संपला. पहिला बॅटिंग केली दर्शित 11 गावदेवी काकडवालने आणि 40 धावांचं आता आव्हान, लक्ष्य, टार्गेट ठेवलंय. ते सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलस संघासमोर.
प्राप्त झालेली आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचं तुमचं मानस असेल आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाने संघासमोर किती धावांचं टार्गेटची संकल्पना तुमची असेल. हा फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. अनिल फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजी तुम्हाला करायची आहे. आम्ही त्यांची बॉलिंग चांगली आहे. जास्तीत जास्त आम्ही 60 ते 65 धावा आम्हाला भरपूर होती. आज तुमच्या संघामध्ये असे कोणते फलंदाज आहेत की त्यांच्याकडून ॲज ए कॅप्टन म्हणून तुम्हाला चांगल्या फलंदाजीची खऱ्या अर्थाने इथे अपेक्षा असणार आहे. प्रतीक आणि मनीष सर फुल फॉर्ममध्ये यावर्षी. आता बघू कसं. शेवटचा प्रश्न जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत वाद्येश्वर एंटरप्राइजेस नितीन दादा पाटील असतील, निखिल असतील आणि आधारस्तंभ नारायणशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली सरपंच चषक स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. कसं वाटलं आयोजन, काय सांगाल जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल याच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्ही तर प्रथमच यावर्षी तिथे नाईट खेळायला आलो आहे. याच्या आधी कधी या एरियामध्ये आम्ही आलो नाही नाईट खेळायला. थँक्यू सो मच. होते निशांत नाणेबेकीचा कौल खऱ्या अर्थाने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाचे संगनायक अनिल नाणेबेक. अनिल नाणेबेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघाला प्रथम दर्शनीय फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर उसाडणे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नामदेव पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेच्या आमचे आधारस्तंभ नारायणशेठ पाटील यांच्या वतीने नामदेव दादा आपणास व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर निश्चित रूप से खऱ्या अर्थाने यानंतर आपण आवाज इथे ऐकणार आहात. प्रवीण टेंबे वल्लभ आणि त्यांच्या समीपे जोडले जातील विथ प्रथमेश ठाकूर कल्याण खऱ्या अर्थाने मधून ते बिलॉंग करतात. दोघांकडे खऱ्या अर्थाने दोन्ही समालोचकांकडे आपण बोलणार आहोत. निश्चित स्वरूपात ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर, आपलं देखील मनपूर्वक आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रवीणजी टेंबे सर, सामना तुम्हाला पाहायला मिळतोय पूर्वार्धामध्ये 39 धावा धावफलकावरती लागल्यात. उत्तरार्धाचा खेळ आहे आणि अवघ्या 40 धावांचं हे मापक लक्ष आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 धावांचं हे मापक लक्ष पार पाडले जाईल की डिफेंड होईल या पाहूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत प्रवीणजी टेंबे सर. बेहद रोमांचक मुकाबला. एक तरफ है तलोजा MIDC की ताकतवर टीम संग्राम 11 नितलस सचिन पाटिल भाया इस टीम के पैकर है तोंडरे और उनके खिलाफ है दर्शित 11 काकड़वाल एक श्री मलंग की सबसे मजबूत टीम. 2 बड़ी टीम है और ये महामुकाबला. प्रथमेश, ये 40 रनों का टारगेट ऐसा लगता है कि छोटा है, लेकिन जो काकड़वाल की गेंदबाजी है शायद उसके तहत ये बड़ा भी बन सकता है. डेफिनेटली यापूर्वीच्या मॅचमध्ये टीम शिरडूनच्या अगेन्स्ट काकडवालची गोलंदाजी आपण पाहिली आहे. आविष्कार पाटील सारख्या घातक फलंदाजाला अगदी उभं ठेवलं होतं. शेवटच्या बॉलपासून अंतिम चेंडूपर्यंत व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. व्हाइट बॉल से 1 रन स्कोरबोर्ड पे ऐड होगा. 4 ओवर का मैच है शायद ये बिल्कुल, और जीत के लिए 10 रन प्रति ओवर से 40 चेस करने. प्रथमेश ठाकुर आसान लगते हैं लेकिन आसान नहीं होते क्रिकेट में. क्रिकेट में कोई भी टारगेट छोटा नहीं होता, ये बहुत बड़ा होता है. येस डेफिनेटली. आणि लो स्कोरिंग मॅचेस बहुतांश वेळी शेवटच्या चरणापर्यंत रंगताना आपण पाहिलात. यावेळेस बॅटची एज आहे, प्रॉपर बॅटच्या संपर्कात बॉल आला नाही. पॉवर प्लेचं सत्र सुरू आहे, त्याचा फायदा बॅटिंग टीमला झालाय. बॅटची एज घेतली, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नंबर 4 बल्लेबाज है प्रतीक सांगड़े. राहुल काटे 4 रन से खाता खोलते हुए एक बहुत ही मशहूर बल्लेबाज. एक और बढ़िया स्ट्रोक खोद के निकाला. लॉग ऑफ को क्लियर करता हुआ ये बॉल. अंपायर का सिग्नल इंतजार है. बिग हिट 6 रनों के लिए. प्रथमेश, ये स्ट्रोक किस तरीके से आप इसको वर्णित करोगे जो खेला है बल्लेबाज राहुल काटे ने? देखिए एक्शन रिप्ले में. येस डेफिनेटली. देखिए अगदी सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला बली बुवीरच्या विरोधामध्ये. खरं तर येस लॉफ्ट केला, अक्षरशः पुढात होता, उचलून खेळला फटका, लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर फिल्डर तिथे होते, प्रयत्न देखील झाले आणि बाउंड्री रूप वरती तो बॉल पडलेला तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची एज लागले, बाहेरची कडा. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये वेगाने एकदा पूर्ण रिस्की सिंगल ज्याला आपण म्हणतो आणि ही पूर्ण केली. बिल्कुल, पहले मुकाबले में देखें तो काकड़वाल ने 6 गेंद पे 6 चौके मारे. उनके बल्लेबाजों ने वन साइड मुकाबला जीता,
लेकिन अब जो दूसरी टीम सामने नितलस खेल रही है उनकी बल्लेबाजी देखिए बहुत तगड़ी नजर आ रही है। 13 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए और ये महंगी बल्लेबाजी होती हुई संग्राम 11 नितलस की। राउंड विकेट, मिस टाइमिंग, गेंद हवा में, पहले विकेट की तलाश, मिड ऑफ जाएंगे कैच के लिए, लेकिन ये जजमेंट नहीं किया उन्होंने, चर्चा नहीं की, कॉलिंग नहीं की। प्रथमेश, कॉलिंग बेहद जरूरी होती है, ये कोशिश करनी थी काकड़वाल के खिलाड़ियों को। येस डेफिनेटली ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही 38 सर्कलमध्ये फिल्डिंग करतायत आणि जेव्हा दोन खेळाडू अगदी जवळ फिल्डिंग करतात त्या क्षणाला तुमची कॉलिंग भरपूर महत्त्वाची आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या आउटफील्डमध्ये फक्त 2 फिल्डर आहेत, त्या अनुषंगाने पॉवर प्ले 38 सर्कलमध्ये बरेचसे खेळाडू तुम्ही पाहाल। नेक्स्ट बॉल बली भोईर, यावेळेस देखील गोला टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी ऑनसेला फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅटर्सला, बॅटची हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर मात्र ही एक धाव पूर्ण केले। बली भोईर आता महागडा ठरतोय कारण 40 धावांचं लक्ष्य आहे, सर करताना आता तर 15 लागल्या धावफलकावर। एक क्वालिटी क्रिकेट आपको आज देखने मिलेगा प्रथमेश, क्वालिटी, स्टैंडर्ड, प्रोफेशनल क्रिकेट देखने मिलेगा। नांदगांव टीम भी आते हुए प्रतीक खुद्दार की सेना ये भी मैच खेलेगी। उसाट ने टीम भी स्क्वाड में बुरदुल का भी मुकाबले, कई सारे मुकाबले बचे। 16 पे 0 आखिरी गेंद है बली भोईर और इससे डिफेंस खेलना चाहते बल्लेबाज। 16 बने एक ओवर में तो कोई जल्दबाजी नहीं है राहुल काटे की। देखिए जिस तरीके से, जिस तहजीब से खेला उन्होंने, कोई घाई नहीं उनको और ये कमाल की गेंद। ठीक, मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सुनील पाटील बुरदुल आणि त्यांच्या समवेत नागेश बोंबे यांचं आगमन झालेलं आहे। वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री रामा मात्रे बुरदुल यांचं इथे आगमन झालेलं आहे। सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। 16 पे 0 वीआईपी डाइस पर इस मैच का आनंद लेते हुए सरपंच चषक का ये मंच सजा है। 5 रातों का ये सफर है, बहुत ही मजा आएगा और प्रवीण म्हात्रे इनकी दोगुनी मेहनत। येस डेफिनेटली, आणि एखादी स्पर्धा पार पाडायची म्हटलं की तुम्हाला मेहनत भरपूर करावी लागते आणि सध्या सगळी आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम प्रचंड मेहनत घेत असताना स्पर्धेसाठी संग्राम 11 जनुमान नितलस विपक्ष आई गावदेवी दर्शित 11 काकडवाल या 2 संघांमध्ये ही लढत आहे। पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण सर 16 आल्यात, सो आता इथनं कॅल्क्युलेशन भरपूर सोपं झालंय की आता दुसऱ्या डावात बॅटिंग करताना संग्राम 11 जनुमान नितलससाठी पहिला बॉल महेश, पहिलाच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता, तितका चांगला संपर्क झाला नाही पण एक धाव मिळेल। सिंगलला सुरुवात या षटकाची। 1 रन स्कोरबोर्ड पर ऐड होगी। पहले ओवर में 16, काफी मार मिली पहले ओवर में। मेन गेंदबाज थे बली भोईर को। 4 ओवर का मैच है, 4 गेंदबाज चुने जाएंगे और काकड़वाल के पास चारों मंझे हुए गेंदबाज है। लेकिन नितलस के जो बल्लेबाज है राहुल काटे और प्रतीक सांगड़े, ये मंझे हुए बल्लेबाज है और इस साल ये संग्राम 11 नितलस अत्युत्तम फॉर्म में, कई मैदान पे इन्होंने तहलका मचाया। सीजन की शुरुआत नागजरी से की और अत्युत्तम फॉर्म में राहुल काटे 4 गेंदों पे 11 बनाते हुए टीम के लिए। ओ खूबसूरत स्ट्रोक, स्ट्रोक ऑफ द नाइट, व्हाट अ स्ट्रोक, मजा आ गया इसे देखकर। बार बार देखो, 1000 बार देखो, ये देखने का स्ट्रोक है, दिल खुश हो गया। 4 रनों के लिए क्या बात है। किरदार जो भी हो, कहानी हसीन होनी चाहिए। राहुल काटे, कहानी बड़ी हसीन है आपकी बल्लेबाजी की। दिल खुश हो गया इस स्ट्रोक देखकर। 21 पे 0 महेश मडवी पे हल्ला किया है इस बार। डिफेंस अर्जी रनआउट के लिए आइए चेक करते हैं प्रतीक सांगड़े क्या पहुंचे हैं या नहीं। आइए एक लाइव इवेंट संदेश शेल्के के साथ डिसीजन पेंडिंग। 21 पे 0 सरपंच चषक का ये मंच है, ये टूर्नामेंट है। काफ़ी रोशनाई इस बुरदुल के सरजमी पर जहाँ पे कई बड़ी बड़ी टीमें और मुकाबला खेलेगी। हाईकोर्ट में अर्जी दी है, अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया। टेक्निकल टीम चेक कर रही है निर्णय। प्रतीक सांगड़े का रनअप, 40 का लक्ष्य, दिल्ली बहुत दूर थी लेकिन अब लंबा सफर छोटा होता हुआ नितलस के लिए, क्योंकि अभी तक नितलस 21 रन यानी 50% रन पूरे कर चुके हैं। नितलस बनाम काकड़वाल का सबसे बड़ा मुकाबला, दोनों टीम को पैकर है पूरे सीजन के लिए। ये 2 टीम आपको हर जगह पर देखने मिलेगी दोस्तों। OUT प्रतीक सांगड़े, यू आर आउट। बैट्समैन प्रतीक की पारी समाप्त। 21 पे पहला झटका लगता हुआ टीम संग्राम 11 नितलस को। प्रथमेश, ये विकेट, ये रन लेने की जरूरत थी क्या बल्लेबाजों को?
नक्कीच हा प्रश्न डगआउटमध्ये आता विचारला जाईल, कारण अगदी सुंदर साझेदारी दोघांमध्ये बनत होती. खरं तर राहुलचा बॅटमधनं 15 आला होता. वैयक्तिक प्रतीकनं देखील 4 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं आणि या चरणावरनं ही विकेट गेली आहे. त्यामुळे कुठेतरी मॅचचा जो रिदम आहे तो तुटू शकतो आणि मॅचमध्ये येण्याची जर तुम्ही दर्शित 11 गावदेवी क्रिकेट संघ काकडवाला संधी द्याल तर ते संधी ते सोडणार नाही आहेत. विकेटचं नुकतंच पतन झालंय आणि लागणारा पहिला झटका तो अर्थातच संग्राम 11 नितलसला. आणि खरंच धोकाची घंटा असेल का? 40 धावांचं लक्ष आहे, माफक लक्ष आहे, तितकं कठीण आव्हान नाही आहे. पण ज्या प्रकारची सुरुवात विस्फोटक झाली, बल्ली बोईरच्या विरोधामध्ये आक्रमण झालं, 16 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या आणि या षटकामध्ये देखील महेश मडवीच्या विरोधात एक चौकार आला, ते विसरून चालणार नाहीये. कुणाल भोईर आए बल्लेबाजी के लिए. पहले मुकाबले उन्हें बल्लेबाजी नहीं मिली थी, ये दूसरा मुकाबला खेल रहे, उनके बल्ले से कोई रन नहीं लगे पहले मुकाबले में. आइए दूसरे मुकाबले में करण की बल्लेबाजी, कुणाल की बल्लेबाजी किस तरीके से रात में चमकेगी, जैसे रात में सितारे चमकते हैं. कुणाल भोईर, राहुल काटे का यह बैटल है. गेंदबाज पहली गेंद हवा में, लॉफ्टेड शॉट, लपेट लिया, गेंद को फेंक दिया है मिड विकेट सीमा पार, मस्तक पे दस्तक. का देख स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, मिड विकेट, 6 रनों के लिए सिक्सर. जबरदस्त फटका तुम्ही पाहिला, पॉवर पॅक्ट हिट आपण पाहतोय आणि अगदी स्लॉट मध्ये होता आणि कुणाल भोईर जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला आणि त्याने मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या हा दर्जेदार षटकार ठोकलाय. मडवीच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भोईरचा हल्ला आणि आता धावसंख्या 27 आकड्यावरती. 5वा चेंडू महेश पुन्हा एकदा वळतोय. येणारे 14 बॉल आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज आहे. इक्वेशन पूर्णपणे सोपं झालंय संग्राम 11 जनमान नितलं संघासाठी. पण म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा समीकरण सोपं वाटतं असं वाटतं, पण मॅचच्या जवळ आहोत. ती मास लाईटली घेतल्यानंतर नक्कीच अंगलठी देखील येतं. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, टॅप केलं खरं तर पॉईंट रिझनमध्ये आणि सिंगल मिळते आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे आता 28 वर. प्रवीण सर 13 बॉल आणि 12ची गरज आहे. काकड़वाल टीम ने पिछले मुकाबले में रन चेस किए थे, इस मुकाबले में बचाने हैं, ये फर्क है मुकाबले का. प्रथमेश, ओहो शॉट ऑफ द नाइट, इससे खूबसूरत क्या होगा. जी लीजिए, तोहफा कबूल करिए. तौबा तौबा, एक और शानदार चौका. राहुल काटे बता रहे भाई पूरी पिक्चर बची है, अभी प्रोमो देख. ये प्रोमो दिखा रहे, ये दर्शक देखिए हमारे मैच का आनंद लेते हुए बुरदुल के सरजमी पर. प्रथमेश, मुकाबला बहुत ही आसान बनता हुआ. 32 रन. ये प्रतीक उद्दार है नांदगांव के कप्तान, उनके ऊपर ये कैमरा इस फिल्माते हुए दर्शकों को. 32 पे 1 और ये पूरी संग्राम 11 नितलस टीम बहुत खुश है, चेहरे मुस्कान से भरे, खुशियां है डगआउट पर. तरी ते सन्माननीय पंडित पाटील बुरदुल यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. संपूर्ण डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल, जसं कारण स्पष्ट आहे. स्कोरबोर्डवर नजर टाका. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 32 आलात आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये आता फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 32 बनला आणि पुढच्या 12 मध्ये अवघ्या 8 करायचा. म्हणजे समीकरण पूर्णतः सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 जनमान नितलसच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळेल. सध्या ते ड्रायव्हिंग सीटवरती आहेत आणि त्यांना हवी तशी ती मॅच चालवत आहेत. आज का चौथा मुकाबला है. प्रथमेश जो वन साइड चल रहा है, बल्लेबाज चेस करने के लिए आगे बढ़े हैं, 32 बने. इससे पहले कोई मुकाबले टफ फाइट नहीं हुए, आज सभी वन साइड हुए. उसमें से एक और ये मुकाबला जो हम सोच रहे थे कि टफ फाइट होगा, काकड़वाल की गेंदबाजी तगड़ी होगी, लेकिन शायद वो सोच सही नहीं साबित हुई. रोशन भोईर आए, 8 रनों की दूरी है 12 गेंदों पर. गेंदबाज तैयार, हाफ ट्रैकर खेलना चाहते हैं. थोड़ी शॉर्ट पिच गेंद थी, लेग कटर बॉल गिरने के बाद ऑफ की दिशा में थोड़ी घूमती हुई गई. घूमती हुई गेंदों का जादू है. आप पिच का मिजाज देखे प्रथमेश, तो जिस तरीके से गेंदबाज गेंद डालना चाहते, लेग कटर, ऑफ कटर, स्विंग हो रही विकेटों पे, बिल्कुल काफी पाटा विकेट है ये. नक्कीच आपण पाहतोय मातीची शेणाने सरवलेली ही विकेट जेव्हा गोलंदाजांना मिळते तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा ते करून घेतात. यावेळेस देखील खोदून काढला फटका, सांगा दर्जेदार स्ट्रोक. बॉलला पाठवल्या बाउंड्रीला. याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना चेंडू फरार, सीमा पार. येतोय सरपंच चषक चौकार.
था जिसे ठोकरों ने चलना सिखाया है कुणाल, उनके मामा का गांव है ये कुणाल के, शायद महागुरु कुछ बताए इसके नाही, बारे निश्चित स्वरूपात लेग बायचा इशारा येते तो कुणालचा जर विचार केला बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील यांचा हा नातू आणि त्याचबरोबर आपले सागर पाटील पाहतो खऱ्या अर्थाने सागर खऱ्या अर्थाने यांचा हा भाचा आहे निश्चित स्वरूपात आणि नेहमी मामाच्या गावामध्ये तो सातत्याने अग्रेसर होत असतो. ओ टू प्रवीण. क्या बात है, महागुरु के पास बहुत सारे रिकॉर्ड है. 1990 में कौन सरपंच बना, कौन ग्राम पंचायत सदस्य था, कौन किसका मामा है, कौन भांजा है, महागुरु आपको ये सब पता होता है. ये उनका दिमाग है. कंप्यूटर मुकाबला फिनिश होता हुआ और दूसरी जीत मिली है संग्राम 11 नितलस को. अभिनंदन सचिन पाटिल भाया एंड कंपनी टीम नितलस. राहुल काटे कमाल की पारी, 25 रन. राहुल काटे का ये अजीबो गरीब शॉट, आज दिल खुश किया राहुल काटे ने स्ट्रोक दिखाकर. प्रथमेश येस, नक्कीच आपण पाहिलं तर भरपूर सुंदर बॅटिंग त्याने केली आणि अगदी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल त्याचं पाहिलं तर 4 चौकार त्याने ठोकले, एक षटकार त्याने ठोकला, 8 चेंडू त्याने फेस केले आणि 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 23 धावा नक्कीच त्याचा बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 11 क्रिकेट संघाचे खंदे समर्थक माजी सरपंच नितलास शरद शेठ पावशे साहेब